नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे सगळ्यांचे आवडीचे असलेले ब्रह्मकमळ। सहजच विचार आला, खूप सारे स्टेटसवर ब्रह्मकमळाचे फूल महादेवाला वाहिलेलं पाहिलं आणि याबद्दल माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असे वाटले। तर असे हे ब्रह्मकमळ पौराणिक ग्रंथांमध्ये या ब्रह्मकमळाबद्दल माहिती आढळते। काही दिवसांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात असलेल्या माहितीनुसार हिमालयात आढळणारे हे ब्रह्मकमळ ज्याचे दर्शन अतिशय दुर्लभ मानले जाते। तसे पाहता ब्रह्मकमळ ही एक प्रकारे फुलाची प्रजाती असून या फुलाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले पाहायला मिळते। या ऐतिहासिक धार्मिक महत्त्वासोबतच आयुर्वेदिक दृष्ट्याही ब्रह्मकमळाला अतिशय अनन्यसाधारण असे महत्त्व मानले जाते। या ब्रह्मकमळाच्या निर्मितीबाबत असे सांगितले जाते की माता पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवांनी या ब्रह्मकमळाची निर्मिती केली। या शिवपुराणानुसार महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पांच्या शिराला धडापासून वेगळे केले तेव्हा गणपती बाप्पांचे शिर बसवताना ब्रह्मकमळाचा उपयोग केल्याचा उल्लेख आढळतो। ब्रह्मकमळ हे हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक दुर्मिळ असलेली वनस्पती मानतात। मात्र अलीकडे याची लागवड आवडीने केली गेल्याचे सहज पाहायला मिळते। हे ब्रह्मकमळ जुलै महिन्यापासून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत उमललेले आढळते। या ब्रह्मकमळाच्या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार पाहायला मिळतो। इतर फुलं जशी बाजारात सहज मिळतात तसे हे ब्रह्मकमळ मात्र सहज उपलब्ध होत नाही। मोठ्या प्रतीक्षेनंतर ब्रह्मकमळाचे दर्शन होते। हे ब्रह्मकमळ उमलल्यानंतर त्याचे अतिशय महत्त्व मानून भक्तिभावाने त्याचे पूजन केले जाते आणि त्यानंतर ते महादेवाच्या पिंडीला अर्पण केले जाते। या ब्रह्मकमळाच्या फुलाला मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले जाते। मात्र हे कधीही कोणालाही भेट म्हणून मिळालं तर खूप लाभदायी ठरते। धार्मिक मान्यतेनुसार हे ब्रह्मकमळाचे फूल भगवान विष्णूंच्या नाभिकमळातून तयार झालेले फूल आहे असे म्हणतात। यावर ब्रह्मा विराजमान आहेत असेही म्हटले जाते। इतर फुलांपेक्षा वेगळे असे वैशिष्ट्य असलेले हे फूल रात्री 12 वाजता उमलते। या फुलाला पूजन करून मुख्य प्रवेशद्वारावर लावले असता वाईट शक्तींचा होणारा घरातील प्रवेश टाळला जातो आणि घरातील वास्तुदोषही दूर होण्यास मदत होते। ज्यांच्या घरी असे हे ब्रह्मकमळ उमललेले असेल त्या रात्री त्या रोपट्याची पूजा हळद कुंकू अक्षता वाहून करतात, धूप दीप दाखवून हात जोडून विनंती करतात। ब्रह्मकमळ हे अतिशय सुंदर आणि पवित्र असे फूल आहे। ज्याच्या दारासमोर ही फुलं उमलतात अशा लोकांना भाग्यवान म्हटले जाते। साक्षात ब्रह्माचा आशीर्वाद या लोकांना मिळाला असेही मानतात। ब्रह्मकमळाचे फूल हे दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असून ब्रह्मकमळ हे संध्याकाळी उमलायला सुरुवात होऊन मध्यरात्री पूर्ण उमलतात। ब्रह्मकमळाचा आयुर्वेदिक औषधीमध्येही उपयोग केला जातो, ज्यात प्रामुख्याने असलेला जुना खोकला बरा करण्यासाठी याचा वापर केला जातो। ब्रह्मकमळाला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी संबोधतात। जसे की उत्तराखंडमध्ये याला ब्रह्मकमळ म्हणतात, तर काशीमध्ये गलगले म्हणून ओळखतात। हिमाचल प्रदेशात याला बुद्धफूल असेही म्हणतात। ब्रह्मकमळाचे औषधी उपयोग सांगितल्याप्रमाणे खोकल्याबरोबर ताप असेल तर त्यावर सुद्धा गुणकारी औषध म्हणून याचा वापर करतात। महिलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास असेल तर त्यासाठी या फुलाच्या अर्काचा वापर उपयुक्त ठरतो किंवा मग लिव्हरमध्ये इन्फेक्शन असेल तर त्यासाठीही या फुलांचा वापर करतात। हाडांचे दुखणे असेल, सर्दी खोकला असेल तर तो पूर्णपणे बरा करण्याची क्षमता या फुलात आहे। शरीरावर झालेल्या जखमा पानांचा रस लावला जातो। जखम बरी होण्यासाठी फायदेशीर ठरते। हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळाला अतिशय पवित्र आणि मंगल मानले जाते। हे एक हिमालयाच्या पर्वतरांगातील अतिशय दुर्मिळ असे फूल आहे। केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ या मंदिरांमध्ये पूजेसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते। ज्या देवतांच्या आयुधांमध्ये कमळ घेतलेले आहे ते कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ असल्याचे मानले जाते। ज्यांच्या घरी हे फूल उमलते अशी घरं भाग्यवान तर मानतातच, सोबतच हे फूल देवाला अर्पण करतात आणि मनोकामना पूर्तीसाठी आशीर्वाद घेतात। या फुलाचा उपयोग वास्तुशास्त्रानुसार देखील सकारात्मक मानला जातो। ब्रह्मकमळ वनस्पती ही आनंद देणारी, सौभाग्य समृद्धी आकर्षित करून मनोकामना पूर्ण करते।
ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते अशा घरातील व्यक्तींच्या काही मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते। इच्छा पूर्ण होतात, इच्छापूर्ती होते असं देखील काही लोक मानतात। असे हे दिव्य ब्रह्मकमळाचे फूल आपल्याकडे असावे असे सगळ्यांनाच वाटते। वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ सौभाग्य, आनंद, समृद्धी यांना आकर्षित करते। म्हणूनच तर अशा घरांमध्ये सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी पदार्पित होते। कुटुंबातील व्यक्तींमध्ये मनोबल वाढण्यास मदत होते। वास्तूचे वाईट शक्तींपासून, अशुभ शक्तींपासून संरक्षण होते। म्हणूनच असे म्हणतात की जर घरात ब्रह्मकमळाची रोपटे लावले असेल अशा घरांना कुठल्याही प्रकारची करणी, बाधा, वाईट शक्तींपासून संरक्षण होते। या फुलांच्या अनुषंगाने वास्तूत सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। ज्या घरात ब्रह्मकमळ आहे अशा घरात सुख समृद्धी नांदते। असे हे ब्रह्मकमळाचे रोपटे विकत घेतले जात नाही अथवा विकलेही जात नाही। वास्तूचा विचार करता या ब्रह्मकमळाचे रोपटे घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थळावर ठेवणे उचित मानतात। या फुलांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात उत्तराखंडमध्ये पाहायला मिळते आणि या उत्तराखंड राज्याचे राज्य फूल देखील ब्रह्मकमळ पाहायला मिळते। अलीकडे छोट्या कुंडीतही याची लागवड सहज केली जाते। मात्र हे ब्रह्मकमळ पाण्यात न लावता मातीत लावावे। कमी पाण्यात आणि थोड्याशा सूर्यप्रकाशातही हे रोपटे अतिशय चांगले वाढते। काय तर मग आपण लावणार का आपल्या घरात हे छोटेसे रोपटे? तर मग ब्रह्मकमळाला बघून आनंदी होणाऱ्या सगळ्यांना कशी वाटली ही माहिती? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।